नमस्कार, मी निळकंठ सोनार. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावसह परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी उद्यान, धर्मवीर संभाजी चौक, श्री छत्रपती शिवाजी मंडळ आनंदनगर, श्री बाल शिवाजी युवक मंडळ बेळगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसव जयंती निमित्त रविवारी बेळगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये बेळगावसह परिसरातील लिंगायत समाजाचे सदस्य व बसवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. बेळगाव रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक असे नाव द्या, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सोमवारी शिवजयंतीचे औचित्य साधून स्वाक्षरी मोहीम राबवली. शिवजयंतीसाठी येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने यावर स्वाक्षऱ्या केल्या असून ही पत्रे केंद्रीय रेल्वे मंत्री व रेल्वे राज्यमंत्र्यांना पाठवली जाणार आहेत. हलगामचे बायपास रस्त्याचे काम सुरू असून आता येळूर रस्त्यापर्यंत या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. सपाटीकरण करण्यात आले असून या ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी विरोध केला असतानाही काम सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अवकाळी पाऊस व गारा अधूनमधून पडत आहेत. त्यामुळे भेंडी, ढबू मिरची, बारीक मिरची, टोमॅटो आणि इतर उन्हाळी पिकांची मोठी नासाडी झाली आहे. अवकाळी पावसामध्ये फळधारणा कुजून जात आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचा केलेला खर्च वाया जात आहे. बेळगाव तालुक्यातील अनेक तलावांना उद्योग खात्याची जोड देण्यात आली आहे. पोनगा येथेही अशाच प्रकारे छोटे खाणी तलाव व धरणाची उभारणी करण्यात आली आहे. त्याला उद्योग खात्याची जोड देण्यात आली आहे. Shalimar Designer Studio, cloth and customized tailoring and ready-mades. 35 years of trust. Specialists in suits, blazers, sherwanis, jackets, kurtas, formal pant and shirts. Shop number 2, 5, 6, 8 and 10. Lokhandi Complex, Khade Bazar. Phone number 0831 242 7228. Mobile 9845 719927. देशात रक्तदानाविषयी जागृती नसल्यामुळे रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे देशात रक्तदानाविषयी जागृती करण्याविषयी दिल्ली येथील एक तरुण पायी देशभ्रमंती करत आहे. सोमवारी हा तरुण बेळगावमध्ये दाखल झाला असून बेळगावमध्ये रक्तदानाविषयी जागृती करत आहे. काळा तलावाच्या विकासासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत, पण अद्यापही हा तलाव समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. तलावाच्या विकासासाठी कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली होती. या अंतर्गत हे काम सुरू करण्यात आले. मात्र स्वच्छ करण्यात आलेला तलाव पुन्हा केंद्राने व्यापला आहे. रस्ते अपघात, गैरवर्तन यासह इतर अनेक कारणांनी केएसआरटीसीच्या कर्मचाऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले होते. यापैकी 7200 कर्मचाऱ्यांचे खटले आता मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक व्ही अबुकुमार यांनी दिली. International Travels, Air India Express, Vistara, Indigo, Air Asia, SpiceJet. Contact Rajesh Kamath 9845 290794. Gandhi Bhavan behind Sanman Hotel, College Road, Belgavi. बस स्थानकाचा विकास साधण्यासाठी तात्पुरते बस स्थानकही हटवण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी बस सेवा पुरवली जात होती.
मात्र आता बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने प्रवाशांची इतरत्र व्यवस्था करण्यात आली आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले बस स्थानक हटवण्यात आले आहे। या ठिकाणी आता फलाट उभारले जाणार आहेत। भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे शहर आणि उपनगरातील नागरिक हैराण झाले आहेत। कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा मनपावर मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला आहे। मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर बेळगाव तर्फे माजी सैनिकांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। दिनांक 11 व 12 मे रोजी सोल्जर जनरल ड्युटी व सोल्जर क्लर्क या 2 पदांसाठी भरती होणार आहे। कर्जाला कंटाळून यमकनमर्डी येथील एका विणकराने स्वतःच्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली आहे। लक्ष्मण बाळकृष्ण तुगशेट्टी, वय वर्ष 56 असे या मृताचे नाव आहे। यमकनमर्डी जवळील करगुप्पी गावामध्ये शेतामध्ये पिकवण्यात आलेला सुमारे 45 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी गावातील बाळप्पा तम्मनगोळ याला अटक करण्यात आली असून यमकनमर्डी पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बैलहंगल, चिकोडी व बेळगाव असे बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून प्रत्येक जिल्ह्याचा दर्जात्मक विकास साधण्यास मदत होणार आहे। यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी चर्चा झाली आहे। या मागणीवर बहुसंख्य आमदारांनी समर्थन दर्शवले आहे, असे मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्याची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।